41 वर्षांपूर्वी स्थापन झालेलं राजारामपुरीतील शाहूनगर इथलं भाई DS नार्वेकर भाजी मार्केट विविध समस्यांनी ग्रासलंय। सुमारे 200 भाजी विक्रेत्यांकडून रोज रमाफी घेऊनही किमान सुविधा देण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे। पिण्याच्या पाण्याची सोय करावी, खराब स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या भाजी विक्रेत्यांकडून होतीये। दुसरीकडे या अधिकृत भाजी मार्केटच्या बाहेर आता आणखी एक बाजार भरतोय। या अनधिकृत मंडईवर बंदी आणावी किंवा या भाजी मार्केटचा विस्तार करावा अशी मागणीही होतीये। मंडई भाजीची की समस्यांची, कचरा आणि घाणीचं साम्राज्य, स्वच्छतागृहांची वानवा किंवा दुरावस्था, कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही। ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर बी न्यूजची विशेष वृत्तमालिका मंडई भाजीची की समस्यांची। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील शाहूनगरमध्ये भाई DS नार्वेकर भाजी मार्केट आहे। 1984 साली स्थापन झालेल्या या भाजी मार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडालाय। या मार्केटमध्ये 20 वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली होती। सुरुवातीला टाकीतून पाणी मिळायचं, पण टाकी खराब झाल्यानं गेल्या 10 वर्षापासून भाजी विक्रेत्यांना पाणीच मिळत नाही। तर या मंडईत महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आली आहेत, पण त्याची कधीच स्वच्छता होत नसल्याचं इथल्या विक्रेत्यांनी सांगितलं। त्यामुळे या भाजी मार्केटमध्ये प्रचंड दुर्गंधी असते। काही हुल्लडबाजांकडून या स्वच्छतागृहांमधील नळ आणि फरशांची तोडफोड झाली आहे। तर मार्केटमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा वेळेवर उठाव होत असला तरी भटक्या जनावरांचा उपद्रव प्रचंड वाढलाय। इथल्या 200 भाजी विक्रेत्यांकडून दररोज प्रत्येकी 20 रुपयांची रमाफी गोळा केली जाते, पण त्या तुलनेत महापालिकेकडून सुविधा मिळत नाहीत। गेल्या काही वर्षात भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे अगदी माऊली पुतळ्यापासून अनेक भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतायत। त्याचा परिणाम अधिकृत भाजी मार्केटमधील विक्रेत्यांवर होतोय। त्यामुळे भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवावं किंवा या मार्केटचा विस्तार तरी करावा अशी मागणी होत आहे। राजारामपुरीतील भाजी मार्केटच्या पूर्व बाजूला असणाऱ्या जागेवर पत्रे बसवावेत, तसंच उत्तर बाजूला सुद्धा कॉन्क्रीट कट्ट्याची व्यवस्था करावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे। म्हणजे बाहेर जे भाजी लोक बाहेर व्यापारी बसायला लागल्यात, मार्केटमध्ये व्यापार होईना झालाय। दिवसभर आम्ही बसून तसंच जाऊन जायला लागले। ह्या आजी लांब पण राहतात, रिक्षाला पण पैसे नसतात बसला जायला। दिवसभरात 2 पेंड्या कोथिंबीर घेऊन बसते, रात्री 10 वाजले तर तिचं कोथिंबीर संपत नाही। बाहेर ढीगभर विकून जातात। ते बाहेरच्या एवढ्या समस्या बंद करून आज मार्केटमध्ये येऊन बसू द्यात, काही अडचण नाही। भाजी मार्केटमध्ये बाथरूम बांधलेलं आहे, चांगले बांधून दिलेले आहेत, पण स्वच्छता वेळोवेळ होत नाही। त्यामुळे लेडीज लोकांचा खूप प्रॉब्लेम होतो आणि रमाफी रोजची चालू असते, पण बाथरूमला स्वच्छतेसाठी कधीच येत नाही। बांधून पण 6 महिने झाले, पण इथं आलेलेच नाही स्वच्छतेला। बाकी पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे, पाणीची टाकी आहे पण बंद पडून कमीत कमी 10 वर्ष झालेली आहेत। इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, महानगरपालिकेकडून ही सुविधा काहीही भेटत नाही। राजारामपुरी नार्वेकर मार्केटचे म्हणजे फुलाचा व्यवसाय म्हणजे कॉन्क्रीटबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर इथं झालेलं आहे, परंतु इथं आमच्या बाजूला तरी झालेलं नाही। इथं एक आणि पलीकडची बाजू आहे म्हणजे पत्र्याचं शेड आणि कॉन्क्रीट, आणि खास करून भटक्या जनावरांचं आमच्या इथं बसू गाई म्हशी